नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण पंतप्रधान मंत्री ग्रामीण आवास योजना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। अनेक मित्रांच्या कमेंट्स आल्या होत्या की सर पंतप्रधान ग्रामीण योजनेवर एक व्हिडिओ बनवा, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओच्या अंतर्गत आपण कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची अंमलबजावणी आणि कार्यपद्धती कशा पद्धतीने होत असते याची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। मी अशाच राज्य सरकारच्या डे टू डे अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर पाहूया प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना नेमकं काय आहे आणि कशी राबवली जाते। मित्रांनो, भारत देशामध्ये व तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये अजूनही अनेक खेडेगावातील नागरिकांना स्वतःचे मजबूत घर मिळालेले नाही। त्यामुळे केंद्र शासनाने अशा दुर्बल घटकातील नागरिकांचा विचार करून ही पंतप्रधान मंत्री आवास ग्रामीण योजना 2015 वर्षाला सुरू केली होती। या वर्षी या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी सरकारद्वारे लाभार्थी नागरिकांना 1,20,000 रुपये दिले जाणार आहेत। तसेच डोंगराळ भागातील नागरिकांना 1,30,000 रुपये प्रदान करण्यात येणार आहे। योजनेची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत योजनेअंतर्गत देशातील लाखो नागरिकांनी मदत मिळवली आहे। आपले स्वतःचे टिकाऊ घर योजनेअंतर्गत मिळवले आहे। या केंद्र सरकार व राज्य सरकार दरवर्षी राज्यातील देशातील नागरिकांच्या हितासाठी व त्यांच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असतं। या योजनेअंतर्गत ही प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना सुद्धा कार्यरत आहे। चला तर आता या योजनेची आपण A to Z बायोग्राफी आता पाहूया। या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना। केंद्र सरकारने 2015 साली याला सुरू केलेली। योजनेचे लाभार्थी कोण तर राज्यातील असहाय्य व दुर्बल घटकात मोडणारे नागरिक। योजनेचा उद्देश एकच आहे, राज्यातील संपूर्ण नागरिकांना व कुटुंबांना त्यांचे स्वतःचे मजबूत घर प्रदान करणे। राज्य महाराष्ट्र। योजनेची सुरुवात 2015 साली सुरू झाली होती, मी जसं तुम्हाला आता सांगितलं, आणि ही योजना आता 2024 साली सुरू आहे। मित्रांनो, आता तुम्हाला माहिती की राज्य सरकार कुठलीही योजना सुरू करत असतं किंवा केंद्र सरकार कुठलीही योजना सुरू करत असतं तर त्याच्या मागे राज्य सरकारचे काही उद्दिष्ट आणि ध्येय असतात। तर या योजनेमागचं राज्य सरकारचं किंवा केंद्र सरकारचं काय उद्दिष्ट आहे तर देशातील संपूर्ण नागरिकांना आपले स्वतःचे घर मिळावे व त्यांचे जीवन सुखद व्हावे, या अनुषंगाने केंद्र सरकारने ही प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2015 मध्ये सुरू केली होती। या योजनेअंतर्गत लाखो नागरिकांनी आपले स्वतःचे घर मिळवले आहे व आपले जीवन सुखी बनवले आहे। आपले स्वतःचे मजबूत तसेच टिकाऊ घर कोणाला नको हवे असते, परंतु काही आर्थिक अडचणीमुळे व तसेच पैसे अभावी अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे घटकातील नागरिक आपले घर बांधू शकत नाही। मित्रांनो, अशा नागरिकांना या योजनेमुळे सुवर्ण संधी मिळाली असून आपले स्वतःचे घर ते मिळवू शकतात। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणत्याही शिल्लक कागदपत्राची किंवा अटींची गरज नसते। या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी फक्त तुम्ही भारत देशाचे कायमचे रहिवासी असायला हवे, तुमच्या नावावर कोणतेही मजबूत किंवा टिकाऊ घर नसायला हवे। त्यानंतर तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ 100% दिला जातो। मित्रांनो, आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत तुम्हाला कशा पद्धतीने लाभ दिला जातो तर तुम्हाला पक्क घर बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून 1,20,000 ते 1,30,000 रुपयाची आर्थिक मदत मिळत असते। त्याचसोबत या योजनेअंतर्गत लाभार्थी नागरिकांना मोफत घर तर मिळणारच आहे, परंतु त्यासोबत LPG कनेक्शन आणि वीज पुरवठा सुद्धा जोडला जाणार आहे। त्यामुळे लाभार्थी नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत मिळणार असून जीवन जगण्यासाठी आवश्यक संपूर्ण बाबी त्यांना या योजनेतून मिळणार आहेत। त्यानंतर योजनेअंतर्गत मिळालेल्या घरात मध्ये 4 सदस्य असलेले कुटुंब सहज राहू शकेल अशी सरकारद्वारे ग्वाही देण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर या योजनेअंतर्गत जे स्वच्छ भारत मिशन आहे त्या योजनेअंतर्गत जे शौचालय उभारण्यासाठी राज्य सरकार आर्थिक मदत करते 15,000 रुपयाची, तीही मदत या योजनेअंतर्गत त्या घर मालकाला मिळणार आहे। मित्रांनो, आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं घर जरी डोंगराळ भागात असेल तर तुम्हाला जल जीवन उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरामध्ये पाईपलाईन जोडून दिली जाईल आणि तुम्हाला 24 तास पाण्याचा पुरवठा केला जाईल। मित्रांनो, आता तुम्हाला जरी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पुढचे डॉक्युमेंट्स लागतील, ते म्हणजे रहिवासी दाखला, रेशन कार्ड, कोणतीही मजबूत घर तुमच्या नावाने नसलेला ना हरकत चा दाखला आणि संमतीपत्र तुम्हाला लागणार। त्यानंतर आधार कार्ड, बँक पासबुक खाते, पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आणि दारिद्र्य रेषेखालील कार्ड ज्याला आपण BPL कार्डही म्हणतो, एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आता मित्रांनो, तुम्हाला जर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे तर तुम्ही कुठे अर्ज करायचा आहे
तर आतापर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज शहरी भागासाठीच अवेलेबल आहे। शहरी भागासाठीच केंद्र सरकारने पोर्टल उपलब्ध करून दिलेले ऑनलाईन अर्जासाठी। ग्रामीण भागासाठी अजून स्वतः व्यक्ती तरी अर्ज करू शकत नाही, असं कुठलीही सर्व्हिस केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने सुरू केलेली नाही। तुम्हाला जरी अर्ज करायचा आहे तर यासाठी एक ऑप्शन आहे, तो म्हणजे तुम्ही जवळच्या पंचायत समितीमध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत जे ऑफिसर असतील किंवा जे डिपार्टमेंट असतील तिथे जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकतात की आम्हाला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे, तर कशा पद्धतीने आम्ही अर्ज करू शकतो। कारण त्यांच्याकडे राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने हे आवास सॉफ्टच्या आयडिया दिलेले आहेत, तर ते स्वतः तुमचे अर्ज भरू शकतात तिथून ऑनलाईन पद्धतीने परंतु तुम्ही स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकत नाही। तर अशा पद्धतीने ही अर्ज करण्याची प्रोसेस आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची। तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो। यासाठी तुम्हाला जे मी डॉक्युमेंट्स सांगितले ते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील, तेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित तयार करून घ्या, त्यानंतरच तुम्ही पुढची प्रोसेस अर्जाची करू शकता। माहिती जरी आवडली असेल तर मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत फॉरवर्ड करा आणि अशाच माहितीसाठी पुढच्या अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय हिंद जय महाराष्ट्र।